नमस्कार. मी बाळासाहेब भालेराव. आपण पाहत आहात आकाशवार्ता न्यूज. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 15 अ चे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार समीर जावळकर यांच्याकडे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, की जो तुमचा प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये आत्तापर्यंत जी झालेली विकास कामं आहेत आणि ती तुम्ही निवडून आल्यानंतर जी विकास कामं करणार आहात, त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. समीरजी, नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना, की तुमच्यापुढे आता काय व्हिजन आहे, की पुढचं? ॲक्चुअली प्रभाग क्रमांक 15 निगडी प्राधिकरण गंगानगर आकुर्डी हा जो प्रभाग जो आहे ह्याच्यातला प्राधिकरण जो हा भाग आहे हा प्राधिकरण जो भाग असल्यामुळे प्राधिकरणानेच हा भाग डेव्हलप केलेला आहे. तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये मला तरी आता वाटत नाही की काही डेव्हलपमेंट बाकी आहे. काही 2-3 पॉईंट्स आहेत त्याच्यावरती आपण पुढे बोलूच. पण आमच्याच प्रभागातील आपला गंगानगर असेल, पंचतारा नगर असेल, आकुर्डी गावठाण आहे. ह्या परिसरामध्ये खूप अशा समस्या आहेत. त्यामध्ये तिथे ड्रेनेजची लाईनच्या व्यवस्था खूप दयनीय आहे. म्हणजे अक्षरशः आम्ही आता घरोघरी फिरतोय. म्हणजे आम्हाला बोलायला देखील खूप असह्य होतंय, की त्या लोकांच्या एवढ्या वेदना आहेत. गेल्या 2017 पासून जे आता प्रस्थापित नगरसेवक झालेले आहेत, त्या नगरसेवकांनीही काहीही काम त्या गंगानगर, पंचतारा नगर, आकुर्डी या ठिकाणी केलेलं नाही. बोलायचं तात्पर्य असं आहे, की 9 वर्षामध्ये ह्या नगरसेवकांनी जर काम केलं असतं, तर या समस्या ज्या आहेत, हे लोकांनी सांगण्याचीच वेळ आली नसती आपल्याला. पण खूप खूप प्रॉब्लेम आहे तिथे. सर्वसामान्य नागरिक आहे हो तिथे. हातावरचं पोट आहे त्या लोकांचं. आणि आज तिथल्या लोकांची एवढी दयनीय अवस्था आहे. तिथे पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, एम-एस-सी-बीचे प्रॉब्लेम्स आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स आहेत, रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. असे विविध प्रकारचे असे भरपूर त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त मला काम करायचंय. त्याच्यानंतरून राहिलेला आपला जो प्राधिकरणचा भाग असेल आणि आपला निगडी गावठाणचा भाग आहे. ह्या निगडी गावठाणच्या भागाला पूर्वीपासूनच सपत्नीक वागणूक दिली जाते. कारण ह्या गावठाण भागामध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे. ह्या भागामध्ये कोणीही नगरसेवक ढुंकून बघत नाही. ह्या भागामध्ये फक्त समीर जावळकरांनीच काम केलेलं आहे आणि करतोय. या महानगरपालिकेच्या इलेक्शनला किंवा इथून इथून मागच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये फक्त उमेदवार किंवा नगरसेवक येतात, मतं मागतात. इलेक्शन झाली की निघून जातात. आज गेले 2017 पासून ते 2026 तब्बल 9 वर्षामध्ये निगडी गावठाणचा भाग असेल, तसेच गंगानगर, पंचतारा नगर, आकुर्डी गावठाणचा भाग असेल आणि काही प्राधिकरणाचा भाग असेल. ह्या भागामध्ये कुठलीही व्यवस्था किंवा कुठलीही कामं या नगरसेवकांनी केलेलीच नाहीये. तुम्ही पूर्वी भाजपाचं काम करत होते. भारतीय जनता पार्टीचं तुमच्याकडे पद होतं आणि तुम्ही अनेक वर्ष झालं भाजपमध्येच काम करताय. तर मग आता तुम्हाला जे शिवसेनेचं तुम्ही तिकीट घेतलंय, तर त्याचा काय तुम्हाला म्हणजे फायदा किंवा तोटा काय होऊ शकतो? ॲक्चुअली काय झालंय, की आम्ही गेले 15 वर्षापासून बी-जे-पी या पक्षाचं इमानी इतबारे आम्ही काम करत होतो. ज्या पक्षाच्या मध्ये आम्ही होतो, त्याचे सगळे ध्येय धोरणं आम्ही अवलंबली होती. त्याच्यानंतर सगळ्या योजना, ह्या सगळ्या योजना आम्ही तळागाळापर्यंतच्या नागरिकांपर्यंत पोहोचवत होतो. पण काही आयात उमेदवारांना अचानक या पक्षामध्ये प्रवेश दिला गेला आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील, सर्वसामान्य कुटुंबातील आमच्यासारख्या एक गरीब कार्यकर्त्यांवरती हा अन्याय झालेला आहे.
लोकांच्या मधनं असा रेटा आहे की समीर जावळकर हा गेले 15 वर्षापासून तळागाळांपर्यंत काम करतोय. ह्या सर्वसामान्य वर्गातील समीर जावळकर याला या पक्षाने तिकीट का नाकारलं? ह्याची आम्ही कारणे जी आहे ही पक्षाकडे मागत होतो, पण त्याच्यावरती काय आम्हाला त्यांच्याकडनं काहीच रिस्पॉन्स आलेला नाही किंवा त्यांनी काही आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी ह्या आव्यात उमेदवारांचा पक्षप्रवेश घेतला. पण चला ठीक आहे. पण आम्ही आत्ता 30 तारखेला गेल्या महिन्यात 30 डिसेंबरला शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे, या पक्षामध्ये आम्ही प्रवेश करून आम्ही भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी अधिकृत उमेदवार शिवसेनेचा आहे, प्रभाग क्रमांक 15 मध्ये. आता तुमचं पॅनल आहे. पॅनलमध्ये तुम्ही दोघे जण आहे. हं. आता तुम्ही एकत्र फिरताय. हो, चेतन बेंद्रे. चेतन बेंद्रे आणि मी स्वतः. अच्छा. आता तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पण काही उमेदवार उभे आहेत. म्हणजे तगडे उमेदवार असे काही त्यांनी दिलेले आहेत. त्याचे पैशाचा महापूर तुम्ही पाहताय आता, की खूप चाललाय. पैशाच्या जोरावर अनेक उमेदवार या चाललाय. प्रभागामध्ये आणि दुसऱ्या प्रभागातून आयात केलेले पण काही उमेदवार आहे, इथं आहे. दिलेले आहेत. तर त्या उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय त्यांचे खरं सांगायचं गेलं तर ही निवडणूक जी आहे, ही पक्षाच्या विरोधात पक्ष अशी राहिलेली नसून सर्वसामान्य घरातील उमेदवार आणि धनदांडगे हं. उमेदवार म्हणजे जे अमाप पैसा त्यांच्याकडे आहे, ह्यांच्या विरोधातली ही निवडणूक आहे. त्याचबद्दल मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे, की 2017 पासून ते 2026 पर्यंत हे जे काही आत्ता BJP मधून राष्ट्रवादीमध्ये आणि राष्ट्रवादीमधून BJP मध्ये जे उमेदवार आलेले आहेत, हे उमेदवार फक्त त्यांच्या स्वार्थासाठी आणि त्यांच्या पुढील म्हणजे वाटचालीसाठी किंवा त्यांच्या काही त्यांची ध्येय धोरणे असेल त्याच्यासाठी ते या पक्षात आलेले आहेत. पण जे आत्ता आयात उमेदवार ज्या पक्षामध्ये आलेले आहेत, या लोकांनी सर्वसामान्य जनतेच्याकडे कुठे गेले नाही. त्यांची तळागाळातल्या लोकांपर्यंत ते भेटले नाही. त्यांची कुठलीही प्रकारची कामं केलेली नाही. कोरोनाच्या काळामध्ये देखील यांनी कोणत्याही प्रकारची कामं केलेली नाहीये. आणि आज प्रत्येक घरात मी ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्त जातोय, तर लोकांची भावना हीच आहे. गेले 15 वर्षापासून तुम्ही कामं करताय. हे आता जे काही उमेदवार आहेत किंवा जे आता ज्या प्रकारचं राजकारण चाललंय, ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे. तुम्ही आमच्याकडे येऊ देखील नका. आम्हाला माहिती आहे तुम्ही किती कामं केलेली, किती नाही. आम्ही 100% तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला वोटिंग आम्ही करणार म्हणजे करणार आणि तुम्ही शिवसेनेकडून उभे असेल तरी करणार आणि तुम्ही अपक्ष जरी उभे राहिले असेल तरी करणार, अशी लोकांची भावना आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे जे आपले लाडके उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना हां. जी मी- जी मी- काढली ती हो. जी सुरू केली, तर त्या लाडक्या बहीण योजनेचा काय आपल्याला फायदा होईल? साहेब त्याच्यावरती आता मी बोलणार होतो. नेमकं म्हणजे तुम्ही माझ्या तोंडातलंच बोलले. लाडक्या बहिणीची जी योजना आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना आणली लाडकी बहीण, ह्या लाडक्या बहीण योजनेमध्ये खरंच गरीब वर्गातल्या स्त्री असतील त्यांना खूप मोठ्या प्रकारची एकनाथ शिंदे साहेबांनी एक भावाच्या नात्याने ओवाळणी दिलेली आहे. ती दर महिन्याला न चुकता त्या स्त्रियांच्या, त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होतीये आणि त्यांना घरकामाला किंवा घरातील कुठल्याही कामं करण्याच्यासाठी त्यांना हातभार लागतोय आणि ह्याच्यामुळे ती एक जमेची बाजू आहे, की त्या सगळ्या लाडक्या बहिणींचे वोट माझ्यासारख्या लाडक्या भावाला पडणार आहेत. कारण मी भेटतोय, लोक सांगतात आहेत, की आम्हाला शिंदे साहेबांनी जी योजना दिलेली आहे, त्याच्यामध्ये आमचा
आम्हाला जे आहे ही ओवाळणी दिल्यामुळं आमच्या घराला, कुटुंबाला भरपूर